सोलापुरात देशातील सर्वात जास्त 39.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तापमानात एवढी वाढ झाली आहे की नागरिकांच्या अक्षरशः अंगाची लाही होती आहे आणि उकाड्याने नागरिक हैराणही झालेले आहेत। कसारा रेल्वे मार्गावरील प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिसांची मदत आता मिळेल। मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाने आसनगावमध्ये नवीन लोकमार्ग पोलीस ठाण्याला मंजुरी दिली। या निर्णयामुळे वासिंदा, आसनगाव, वाटगाव, खर्डी आणि कसारा या स्थानकातील पोलिसांची संख्या वाढणार आहे। गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा देखील बसेल असंच चित्र दिसतंय। महिलांमध्ये उद्योजकता वाढल्याची नीती आयोगाच्या अहवालामध्ये माहिती समोर आली। महिलांमधील आर्थिक जागरूकता आणि उद्योजकता मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं अहवालात नमूद झालंय। आपल्या कर्जाची स्वनिरीक्षणातून नियमितपणे माहिती घेणाऱ्या महिलांचं प्रमाण तब्बल 42% वाढलंय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदारसंघात 2 आमदार 1 खासदार आहे आणि तरी सुद्धा रस्ता तयार होत नाहीये। गावकरी संतापले। गावकरी विचारपूस करताना अधिकारी त्यांना ओढवाओढवीची उत्तरं देत आहे। हा रस्ता कधी होणार याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अंधेरीच्या मरोळ परिसरात एका डिलिव्हरी कंपनीने ग्राहकाला बुरशी लागलेली कॉर्नेटो आईस्क्रीम दिली। या ग्राहकाने आईस्क्रीम ऑनलाईन मागवली, मात्र कंपनी दिलेल्या आईस्क्रीममध्ये बुरशी आढळली। पोलिसात कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र बुरशी लागलेली आईस्क्रीम देणाऱ्या कंपनी विरोधात मनसे आक्रमक झालेले आहे। उल्हासनगरमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसने निषेध आंदोलन केलं। स्थानिक नागरिकांना झेंडूबाम आणि मास्क हे वाटप करण्यात आलं। या उपोषणादरम्यान पालिकेला काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या। रस्ते इतके खराब आहे की मानेला पट्टा लावावा लागतोय असं मत माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी यावेळेस व्यक्त केलं। बदलापूरमधील उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे, त्यामुळे नदीतील माशांचं प्रमाण घटलं। हेच पाणी आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। शासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीये, त्यामुळे पर्यावरणप्रेमीही संतापले आहेत। जळगाव या ठिकाणच्या अंबनेरमध्ये नगरपालिकेकडून रस्त्यावरील अतिक्रमणावरती धडक कारवाई करण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी 70 हातगाड्या आणि 15 जणांचं साहित्य नगरपालिकेत जमा करण्यात आलं। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे। नगर परिषदेच्या कारवाईमुळे अनेक वर्षांनंतर शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याचं देखील बघायला मिळत आहे। पुण्यात काँग्रेसने महापालिकेवर धडक मोर्चा काढलाय। महापालिकेच्या बेजबाबदार प्रशासनाविरोधात आता काँग्रेसकडून निषेध केला जातोय। काँग्रेस भवन ते पुणे महापालिका असा मोर्चा काढत पालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नाशिकमधील चांदवड शहरामध्ये काँग्रेसने आता तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी काँग्रेसने आता धरणे आंदोलन केलं असल्याचं बघायला मिळतंय।